नमस्कार मित्रांनो. आज बैलपोळा आणि पोळा हा फक्त सण नाही, तर शेतकऱ्याचा आपल्या राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा आहे. महाराष्ट्रासोबतच हा सण छत्तीसगड असेल, मध्य प्रदेश असेल, गुजरात असेल, कर्नाटक असेल, या ठिकाणी विविध राज्यामध्ये अति उत्सवात साजरा केला जातो. या दिवशी शेतकरी आपल्या बळीराजाला नदी असेल, तळं असेल या ठिकाणी नेऊन त्याला अंघोळ घालतो. घरी आणल्यानंतर त्याच्या शिंगांना रंग देतो. घरच्या मंडळी पुरणपोळी बनवण्यात व्यस्त असतात, कारण की आपल्या बळीराजाला आज पुरणपोळीचा घास भरवायचा असतो. जेव्हा गावामधून मिरवणूक निघते आणि बळीराजा घरी येतो, शेतकरी आपल्या बळीराजाला पुरणपोळीचा घास भरवतो. अशा प्रकारे आपण हा सण अति उत्साहात साजरा करतो. तर मित्रांनो, आपण बऱ्याच वेळा ऐकतो वावर आहे तर पावर आहे. पण मला वाटतं तुमच्या गोठ्यामध्ये जर सर्जराजाची जोडी असेल तर तुम्ही अजून अभिमानाने सांगू शकता की खरंच वावर आहे तर पावर आहे. माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे नंदीचा जन्म कसा झाला आणि माता पार्वतीने नंदीराजाला काय श्राप दिला. हे बघण्यासाठी आताच माझ्या चॅनलला फॉलो करून घ्या. धन्यवाद.